नमस्कार, मी मनीषाचं रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. उपवासाच्या रेसिपीच्या सिरीजमध्ये आज आपण राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या व बटाट्याची पातळ भाजी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, इथं कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल. चांगलं मिक्स करून घेऊया आणि हाताला सोसवेल इतपत कोमट पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. पीठ घट्टच मळायचं आहे. मी ज्या रेसिपी दाखवत आहे त्या रेसिपीमध्ये तुम्ही जे पदार्थ उपवासाला खात नसाल ते स्किप केले तरी चालेल. आता पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि रेस्ट करायला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. इथे मी 4 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं घातलं तरी चालेल आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं मीठ घालून हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाणा तेल आहे, तुम्ही तर तूपही वापरू शकता. थोडेसे जिरे घालून घेऊया आणि यामध्ये 2 उकडलेले बटाटे मी हाताने स्मॅश केलेले आहेत ते घालून घेऊया. बटाटा तेलावर छान परतून घेऊया. आणि इथे 1 छोटा चमचा मी लाल तिखट वापरणार आहे. तुम्ही इथे मिरची बारीक करताना वापरली तरी चालेल. मी तर लाल तिखट घालणार आहे. छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला छान परतून घेऊया. थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आता आपण वाटण केलेला मसाला घालून घेऊया. लक्षात ठेवा, मसाल्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे. छान परतून घेऊया आणि यामध्ये आता गरम पाणी घालून घेऊया. आणि आपणाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्ही याची पातळ आमटीसारखं सुद्धा करू शकता किंवा दाटसर भाजीही करू शकता. आणखी थोडं मी पाणी घालणार आहे. छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं वरून घालूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकून 1 उकळी आणून घेऊया. आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि हे गार झाल्यानंतर आणखी घट्ट होते, त्यामुळे ही कन्सिस्टन्सी ठीक आहे. आपली बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊया. पीठ पुन्हा एकदा छान मळून याचे गोळे करून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथं मी एका प्लास्टिकच्या कागदाला पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशी पुरी थापटून घेऊया.
तुम्ही लाटलात तरी चालेल. छान पातळ पुरी थापटून घेतलेली आहे. आता कडकडीत तेलात याला सोडून घेऊया. तेल छान तापलेलं आहे. थोडंसं तेल उडवत पुरी कशी टम्म फुललेली आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी इथे करून घेणार आहे. पुऱ्या छान टम्म फुगतात. तुम्ही अशा प्रकारे करून पहा. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. धन्यवाद.